चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. तर चला, आता धोंड्याचा महिना चालू आहे, तर सगळीकडे वांदे अधिक मासानिमित्त सगळीकडे सर्वांनाच बोलवत आहेत. खूपच यावर्षी खूपच जास्त असे धोंड्याचं अधिक मासाचं सेलिब्रेशन होत आहे. तर आता हे माझ्या मम्मीच्या घरचं धोंडे जेवण. तर चला, आता सर्व तयारी अशी चालू आहे. मुलं खेळत आहेत. भाग्यश्री आहे ती थोडंसं आवडते. आंटी, वहिनी आणि गुलाबात्या त्या अनाशात आहेत. आत्ता येईल थोडं वेळ. आणि इकडं पुरण वगैरे वाटून झालं आमचं. पूनम आणि वैष्णवी रस करताय आंब्याचा. आता आंब्याचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे सगळीकडे रस आणि पुरणपोळी किंवा रस आणि मांडे असंच असतं. अर्धा स्वयंपाक झालेला होता. आता फक्त पुरणाच्या पोळ्या आणि भजे हेच करायचं राहिलेलं होतं. तर भजे शेवटच करतात. आणि ह्या तिघीजणी बसलेल्या आहे अनारशा करायला, कारण खूप सारे अनारसे तळायचे होते. आमच्या चौघींच्या जोड्या आणि मम्मीला तिची भाच्यांना पण वाण द्यायचे होते. म्हणजे शेजारी आत्या राहते माझी, तर तिचे 2 मुलं असे 6 जोड्यांना वाण द्यायचे होते. त्याच्यामुळे जास्त अनारसे तळायचे होते. त्याच्यामुळे त्या तिघीजणी बसल्या, त्याच्यामुळे पटापट झाले ते तळून. आता इकडे वहिनी पोळ्या करतायत आणि तिकडे वरती गॅसवर भजे तळण्याचं काम चालूच होतं. कारण पटकन स्वयंपाक आवरायचा होता, कारण नंतर जो प्रोग्राम राहतो त्याला खूप वेळ लागून जातो. त्यासाठी पटकन जेवण, पटकन स्वयंपाक असं करायचं होतं. तर स्वयंपाक इकडे झाल्यासारखाच होता. मग इथं मुलांना जेवायला बसून दिला आणि मम्मीने म्हणजे आमच्या तिघींच्या पण घरच्यांना आमंत्रण केलेलं होतं. तर इकडे आई आणि निलम आलेले आहेत रस आणल्याला म्हणून. तर चला, आता इथे आम्ही ताटं केलेले आहेत. जावई लोक, पोरं, मुलं वगैरे सर्व जेवायला बसलेले आहेत घरातले. त्याच्यानंतर आम्ही बसू जेवायला आणि त्यानंतर पुढचा प्रोग्राम चालू होईल. सर्वांचे जेवण वगैरे आवरले आणि त्यानंतर आता आम्ही तयार झालो. साडी वगैरे चेंज केली, म्हणजे साडी वगैरे घातली आणि आवरलं. आता इथे रुपाली थोडंसं डेकोरेशन करते, कारण आता डेकोरेशनचं खूप हे निघाले, ट्रेंडमध्ये येते. कुठे पण कसलं पण डेकोरेशन करतात. तिथं आम्ही छोटंसं डेकोरेशन केलं अशा पद्धतीने. आणि वस्तू खूप साऱ्या होत्या, त्याच्यामुळे जास्त डेकोरेशन करण्याची पण गरज नाही पडली. साऱ्या वस्तू होत्या, त्या सर्व मांडल्या होत्या. त्याच्यामुळे डेकोरेशन काही जास्त करावं लागलं नाही आणि थोडी घाई पण होती, कारण सर्वच जेवढे जावई लोक होते आणि ते मम्मीचे भाचे मधुभाऊ रामेश्वर दोघांना पण ड्युटीला जायचं होतं. त्याच्यामुळे घाई होती. 3 वाजता जायचं होतं आणि 3ला 10 मिनिटं वाटली होती. त्याच्यामुळे घाईमध्ये ते दोघांचं आधी करून घेतलं आणि त्या पद्धतीत छोटं मोठं असं डेकोरेशन झालं. असं आपण नमस्कार नमस्कार. डुगू इकडे साईडला आहे. डुगू हां, बरोबर 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 खरं. आता मधुभाऊ आणि रामेश्वर दोघांनाही वाण देऊन झालेलं होतं. त्यांना ड्युटीला जायचं होतं, मग ते दोघेही गेले. त्यानंतर आम्हाला रील्स शूट करायची होती, त्यासाठी आम्ही पुन्हा एकामागे एक अशी एंट्री घेत होतो. तर त्यानुसार पुन्हा आम्ही बाहेर गेलो आणि आता ही आम्ही एंट्री घेतोय.
पोट घे रे. ते दोघे गेल्यानंतर इकडे आमची जोडी म्हणजे आम्ही लाईनशीर नाही बसलो. इकडे बबलू भाऊंना जाण्याची घाई होती त्याच्यानंतर, तर त्यांनी आधी बसून घेतली, म्हणजे त्यांची आधी वांद्याचा प्रोग्राम करून घेत होतो. तर त्यांना मी सांगत होती तुम्ही घाई का करताय, तर ते बोलले तुमची रोजचीच घाई आहे, आमची तरी आजच आहे असं. तर चला आता त्यांचं वांद्याचा प्रोग्राम करून घेतोय. आता आमची जोडी एक नंबरला आहे, पण आम्ही डायरेक्ट शेवट बसलेलो होतो. त्यांना वाण दिल्यानंतर आम्ही आधी फोटो काढून घेतला, कारण नंतर त्यांना लगेच जायचं होतं, मग फोटो राहिला असता जोड्यांचा. तर ते गेल्यानंतर आधी फोटो वगैरे काढून घेतला, त्यानंतर पुढची जोडी बसवली वाण देण्यासाठी. आता सर्वांचे वाण वगैरे देऊन झालेले आहे, आणि ज्यांना जायचं होतं ते गेले जावे लोक. आणि इकडे आता आई आलेल्या होत्या, तर मम्मीने आईंना पण साडी दिली, त्यांना पण ओवाळलं. तर आणि यानंतर पण एक छोटासा प्रोग्राम आहे, तो मामा भाच्यांचा. तर कुलदीप मामा मुलांचा. तर आता त्याला टोटल 6 भाचे झाले, मळ्यातला कांचनचा मुलगा धरून. तर त्याने सर्वांसाठी कपडे घेतलेले होते. आता तो त्याला JCP वगैरे त्यांनी ते काम चालू केलं आहे, तर आता त्याची इच्छा होती भाच्यांना कपडे घ्यायची. त्याने ह्या सर्व 6 जणांना कपडे घेतलेले आहेत. तर आता दिव्या ओवाळते त्यांना, आणि तो त्याच्या हस्ते हातात पोरांना कपडे देणार. तर सर्व मुलं असे छान बसलेले होते, साचिका, राघव आणि हे आपलं छोटं बाळ. तर समर्थ नाव ठेवलेलं आहे याचं. तर देवाचंच नाव, छान असं नाव ठेवलेलं आहे, समर्थ नाव आहे. तर त्याने मस्त हातात
म्हणजे डिशमध्ये कपडे ठेवलेले होते तर त्याला छान असा हात लावलेला आहे. आणि आता इथे पिहू आणि शिवांश दोघांनाही कपडे देऊन झालेले आहे. आणि हा डुगू तर हा एकटाच राहिलेला होता लहान मुलांमध्ये, मग त्यालाही कपडे घेतलेले आहे. त्याने तो पण छान बसला. तर ते सर्व झाल्यानंतर आता लास्ट म्हणजे आईची ओटी भरायचं तर ते राहिलेलं होतं, तर आता ते करून घेतोय. तर मम्मीची ओटी आम्ही आमच्या घरी पण भरलेली होती, तर आता आम्ही गुड्डी भरते मम्मीची ओटी. आणि आंटीची आणि नानीची दोघींची पण भरायची होती, पण नानी गेलेली आहे फिरायला गेलेली म्हणजे गल्लीतल्या बायकांसोबत 2-4 दिवसासाठी. ती आज येणार होती पण ती काय आली नाही, रात्री येणार आहे, ती नव्हती आली. तर मग आता ह्या दोघींची ओटी भरून घेतलेली आहे, तर ती आल्यानंतर तिची ओटी भरू. संपूर्ण काही कार्यक्रम झालेला होता छान असा. आणि कार्यक्रम झाल्यानंतर घरात खूप सारा पसारा होतो, तर खूप सारा पसारा झालेला होता. सगळे पाहुणे मंडळी घरी गेलेले होते आणि जेवढा पसारा होता तर आम्ही तिघीं मिळून सर्व काही पसारा आवरला. आणि त्यानंतर स्वयंपाक जेवण दुपारी उशीरच झालेले होते, त्याच्यामुळे स्वयंपाक काही केला नाही. सकाळचंच होतं, त्यातच थोडंसं लाईट नाश्ता टाईप आम्ही सर्वांनी जेवण केलं. साडी घालते मग काय करते. ह्या वर्षीचा धोंडा सर्वांसाठीच खूप छानच गेला असेल, कारण दरवर्षी एकच ठिकाणी आमंत्रण राहायचं, तर ह्या वर्षी प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी जोडीने खूप साऱ्या जोड्यांना बोलवत आहेत. त्याच्यामुळे सर्वांनाच हा धोंडा खूप छानच गेलेला असेल. आम्हालाही 3-4 ठिकाणी आमंत्रण होतं, आम्ही जाऊन आलो तिथे. तर चला आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी. तर आजचा मम्मीच्या इथला धोंड्याचा कार्यक्रम छान झाला. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि आमच्या अनवेज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा पुढचा जो ब्लॉग असेल तर तो आहे रिसॉर्टचा ब्लॉग, जो आम्ही रिसॉर्टला गेलो होतो फिरायला 1 दिवसासाठी आणि फर्स्ट टाईमच गेलो होतो. तर छान असा आम्ही एन्जॉय केला आहे, तर तोही तुम्ही नक्कीच बघा. तर चला आता भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, नक्कीच बघा. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.